गुड मॉर्निंग. जी सर. हां, तर आपण इनहेरिटन्स बघत होतो. इनहेरिटन्समधले पहिला प्रकार आपण बघितला होता, फर्स्ट टाइप सिंगल इनहेरिटन्स. तर आज आपण बघूया मल्टिपल, मल्टी लेव्हल पुढचे इनहेरिटन्स आणि त्याचे प्रोग्राम आपण आता बघणार आहोत. ठीक आहे. तर इनहेरिटन्समध्ये बेसिकमध्ये कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. इनहेरिटन्समध्ये बेसिकमध्ये कोणाला प्रॉब्लेम आहे का? बेसिक कन्सेप्टमध्ये काय असे इश्यू असतील तर विचारा. तर इनहेरिटन्स म्हणजे आपण काय म्हणतो 5 प्रकार भेटले ते टोटल इनहेरिटन्सचे. यू कॅन क्रिएट अनदर न्यू क्लास युजिंग द प्रॉपर्टी ऑफ अनदर क्लास. म्हणजे आपण नवीन एक क्लास क्रिएट करतो दुसऱ्या जुन्या क्लासपासून. म्हणजे जो जुना क्लास असतो त्याला आपण बेस क्लास म्हणतो आणि जो नवीन क्लास आपण क्रिएट करतो आपण त्याला डेरिव्हेटिव्ह क्लास म्हणतो. तर असे टोटल त्याचे प्रकार भेटले ते आपण सिंगल इनहेरिटन्स ए टू बी. ठीक आहे. मल्टिपल इनहेरिटन्स ए बी हे बेस क्लास झाले, सी काय झालं डेरिव्हेटिव्ह क्लास झालं. म्हणजे या दोन क्लासपासून आपण काय केलेलं आहे नवीन क्लास क्रिएट केलेला आहे. हायरार्चिकल इनहेरिटन्स म्हणजे ए बेस क्लास झाला, ए पासून बी सी आणि डी असं तयार केलं आपण. ए पासून काय तयार केलं आपण बी सी आणि डी क्लास काय केलेला आहे तयार केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण काय करतो एक एक क्लास आपण काय करत असतो वाढत असतो. ठीक आहे. एक एक क्लास आपण काय क्रिएट करतो. जे नवीन क्लास झाले त्याला आपण चाइल्ड क्लास म्हणू शकतो आणि जे ज्याच्यापासून तयार केलं त्याला आपण पेरेंट्स क्लास असं म्हणू शकतो. मल्टी लेव्हलमध्ये बघा ए टू बी, बी टू सी म्हणजे इनडायरेक्टली ए मधला डेटा कुठे येणार आहे सी मध्ये येणार आहे. आणि हायब्रिड इनहेरिटन्स म्हणजे काय कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर इनहेरिटन्स. कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर इनहेरिटन्स त्याला आपण काय म्हणतो हायब्रिड इनहेरिटन्स. म्हणजे ए पासून बी आणि सी तयार केलं आणि बी बी सी पासून आपण काय केलं डी डी पाहिजे तर ऍक्च्युली तर डी क्लास आपण काय केलं नवीन क्रिएट केलेला आहे. डी क्लास आपण काय केलं नवीन इथं क्रिएट केलेला आहे. इथं बघा क्लास डेड क्लास नेम कॉलन विजिबिलिटी मोड आणि बेस क्लास नेम. म्हणजे क्लास हे डेड क्लास म्हणजे काय जे काय तुम्ही नवीन क्लास क्रिएट करणार आहात ते. आणि विजिबिलिटी मोड म्हणजे काय त्यामध्ये प्रायव्हेट आणि पब्लिक म्हणजे त्यातला कोणता डेटा तुम्ही यूज करणार आहे. प्रायव्हेट डेटा यूज करणार आहे का पब्लिक डेटा यूज करणार आहे. तर हे कन्सिडर करून तुम्हाला काय करायचं आहे ते इनेट करायचं आहे. ठीक आहे. तर प्रायव्हेट पासून तुम्ही डेटा नवीन तयार करू शकता, पब्लिक पासून तुम्ही करू शकता. ठीक आहे. मग तुमचा कुठला मोड पाहिजे तर तुम्ही सिलेक्ट करू शकता. म्हणजे प्रायव्हेट मधला डेटा घेऊ शकता किंवा पब्लिक मधला घेऊ शकता. इथे बघा क्लास एबीसी प्रायव्हेट ऑफ एक्स वाय झेड म्हणजे एक्स वाय झेड मधला प्रायव्हेट डेटा घेऊन तुम्ही काय करणार नवीन क्लास क्रिएट करणार आहे. बरं आहे. त्यानंतर क्लास एबीसी पब्लिक ऑफ एक्स वाय झेड. ठीक आहे. तर एक्स वाय झेडच्या पब्लिक मेंबर पासून तुम्ही नवीन क्लास काय करणार आहे क्रिएट करणार आहे. तर सपोज तुम्ही ते काय व्हिजिबिलिटी मोड दिलाच नाही, प्रायव्हेट किंवा पब्लिक असं काही दिलंच नाही, तर ते बाय डिफॉल्ट काय ठरणार आहे प्रायव्हेट ठरणार. बाय डिफॉल्ट काय ठरणार आहे ते प्रायव्हेट ठरणार आहे. तर सिंगल इनहेरिटन्सचं आपण एक्झाम्पल बघितलं होतं. तर आपण आता काय करायचं आहे मल्टिपल इनहेरिटन्सचं एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. प्रायव्हेट मेंबर आणखीन एक कन्सेप्ट नवीन काढलेलं प्रायव्हेट मेंबर इनहेरिटन्स म्हणजे प्रायव्हेट मधला डेटा तुम्हाला इनहेरिटेबल करायचा आहे तर त्यामध्ये तुम्ही प्रोटेक्टेड मोड वापरलेला आहे. प्रोटेक्टेड मोड म्हणजे काय की जो काय तुम्ही नवीन क्लास क्रिएट करतात तो फक्त आणि फक्त इमिजिएटली जो काय नवीन क्लास तुमचा क्रिएट होतो नवीन क्लासपासून जो काय तुमचा नवीन क्लास क्रिएट होतो इमिजिएटली जो नवीन क्लास क्रिएट होतो त्यामध्येच फक्त डेटा तुम्हाला काय करता येणार आहे वापरता येणार आहे. त्यामध्ये फक्त डेटा तुम्हाला काय करता येणार वापरता येणार ते दुसऱ्या कुठल्याच क्लासमध्ये काय करता येणार नाही डेटा तुम्हाला वापरता येणार नाहीये. So that's data comes under the protected mode. We have just seen how to increase the capability of existing class without modifying it. ठीक आहे. त्या क्लासला मॉडिफाय न करता आपण त्याचे आपण जे हे असेल त्याची फीचर्स कशी यूज करायची कॅपेबिलिटी कशी वापरायची आपण त्यामध्ये बघितलेलं आहे. So we have also seen that a private member of base class cannot be inherited and therefore it is not available for the derived class directly. ठीक आहे. म्हणजे आपण प्रायव्हेट डेटा सपोज घेतला इनिट जरी केला तर डायरेक्टली तुम्हाला काय करता येत नाही ते नवीन क्लासमध्ये यूज करता येत नाहीये. दिस कॅन बी अकम्प्लिश्ड बाय मॉडिफाईंग द विजिबिलिटी लिमिट ऑफ द प्रायव्हेट मेंबर बाय मेकिंग पब्लिक. ठीक आहे. मग तुमचं विजिबिलिटी मोड चेंज न करता तुम्ही प्रायव्हेट डेटा काय करू शकता पब्लिकमध्ये कन्वर्ट करू शकता. बरोबर आहे. तर त्यामध्ये कसं दिलेलं बघा दिस वुड मेक इट ॲक्सेसिबल टू ऑल द अदर फंक्शन्स ऑफ द प्रोग्राम thus taking away the advantage of data handling. C++ provides a third visibility mode that is protected, which serve a limited purpose in the inheritance. म्हणजे लिमिटेड पर्पजसाठी तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. मग सगळाच डेटा तुम्हाला काय करायचं नाही, सगळ्यांना दाखवायचं नसेल, तर तुम्ही काय करू शकता प्रोटेक्टेड मोडमध्ये तुम्ही ते घेऊ शकता. कशात घेऊ शकता? प्रोटेक्टेड मोडमध्ये.
तर ते करत असताना तुम्हाला काय होणार आहे, इमिजिएटली त्या क्लासमधला डेटा इमिजिएटली जर तुमचा नवीन क्लास क्रिएट होतो, त्याच क्लासमध्ये फक्त डेटा काय करता येतो, तो वापरता येतो. जो डेटा प्रोटेक्टेड मोडमध्ये तुम्ही यूज करताय, जो डेटा प्रोटेक्टेड मोडमध्ये तुम्ही जो डेटा प्रोटेक्टेड मोडमध्ये तुम्ही डिक्लेअर करता, तो डेटा फक्त आणि फक्त इमिजिएटली नवीन जो क्लास तुम्ही क्रिएट करता, त्यामध्ये फक्त काय करता येणार आहे, यूज करता येणार आहे. ठीक आहे. इट्स क्लास अँड एनी क्लास इमिजिएटली डेड फ्रॉम इट. इट कॅन नॉट बी ॲक्सेस्ड बाय द फंक्शन आउटसाइड दिस टू क्लास. म्हणजे 2 क्लासच्या बाहेर कुठेही काय करता येत नाही, तुम्हाला वापरता येत नाही. 2 क्लासच्या बाहेर तुम्हाला कुठेही ते काय करता येत नाही, वापरता येत नाही. अ क्लास कॅन नाऊ यूज ऑल द 3 visibility modes as illustrated below. ठीक आहे. क्लास अल्फा, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड आणि पब्लिक. म्हणजे प्रोटेक्टेड मोडमधला जो काही डेटा आहे, तो फक्त आणि फक्त काय करता येणार आहे, जो काही नवीन तुमचा क्लास क्रिएट होणार आहे, त्याच क्लासमध्ये काय करता येणार आहे तुम्हाला, यूज करता येणार. त्याच क्लासमध्ये काय करता येणार तुम्हाला, यूज करता येणार. When protected member is inherited in public mode, it become protected. प्रोटेक्टेड जो डेटा आहे तो पब्लिक मोडमध्ये केला तरी तो काय असणार आहे, प्रोटेक्टेड असणार आहे इन द डेटा क्लास टू and therefore is accessible by the member function of data class. It is also ready for further inheritance. A protected member inherited in the private mode derivation becomes private. काय सांगितले, प्रोटेक्टेड मोड मधला डेटा जो प्रायव्हेट मोड मधला घेतला तर तरी सुद्धा तो डेटा काय असणार आहे, प्रायव्हेट असणार आहे. ऑल्दो इट इज अवेलेबल टू द मेंबर function of the derived class. It is not available for further inheritance. So, in following figure, they are going to show the how data is protected or inherited from the base class. So, class B, private data, protected data, and public data. See, protected मधला जो काही डेटा आहे तो फक्त आणि फक्त बी पासून जो नवीन तुमचा क्लास क्रिएट होतो डी, D1 आणि D2 मध्येच फक्त काय करता येतं तुम्हाला, वापरता येतं. D1 D2 मध्ये तुम्हाला वापरता येतो. आणि ह्यामधला प्रोटेक्टेड मधला डेटा फक्त आणि फक्त तुम्हाला पुढच्या क्लासमध्ये वापरता येतो. ठीक आहे. ह्या क्लासमधला डेटा डायरेक्टली तुम्हाला इथे काय करता येत नाही, क्लास एक्स मध्ये यूज करता येत नाहीये. ठीक आहे. बी मधला डेटा तुम्हाला काय करता येत नाही, डायरेक्ट एक्स मध्ये काय करता येत नाही, यूज करता येत नाहीये. सो त्यामुळे तुमचा जो काही डेटा आहे तो प्रोटेक्टेड मधला प्रोटेक्टेड मध्येच राहतो. डेटा तुमचा प्रोटेक्टेड मधला प्रोटेक्टेड मध्येच राहतो. The keywords private, protected, and public may appear in any order and any number of times in the declaration of class. Class beta, protected, public, private आणि public. ठीक आहे. तर एक्झाम्पल आपण बघू. एक्झाम्पलवरून तुम्हाला कळेल की ऍक्च्युअली त्याचं कसं यूज होतो. ठीक आहे. आता ते एक्झाम्पल आपण मल्टी लेवल इनहेरिटन्समध्ये काय करू शकतो, चेक करू शकतो. तर मल्टी लेवल इनहेरिटन्सच्या माध्यमातून आपण काय करूया, ते चेक करू. ठीक आहे. तर त्यामध्ये काय झालं, इट इज नॉट अनकॉमन दॅट अ क्लास इज डिराइव्ड फ्रॉम अनदर क्लास as shown in 8.2 figure. The class A serves a base class for the derived class. Class A serves as a base class for derived class B, which in turn serves as a base class for the derived class C. म्हणजे ए क्लासमधला डेटा तुम्ही बी क्लासमध्ये घेणार आहे. म्हणजे बी क्लासचा बेस क्लास कोण झाला, ए. आणि बी पासून तुम्ही नवीन कुठला क्लास क्रिएट करणार आहे, सी. म्हणजे सीचा बेस क्लास कोण झाला, बी. ओके. म्हणजे तो डेराइव्ड बेस क्लास झाला. कारण का, आता कुठून तर डेराइव्ह झालेला आहे, कोणापासून तर तयार झालेला आहे, कोणापासून तरी तो डेराइव्ड झालेला आहे. सो दॅट्स वाय इट इज नोन ॲज अ डेराइव्ड बेस क्लास. म्हणून बीला आपण काय म्हणणार आहे, डेराइव्ड बेस क्लास. The class B is known as a inheritable base class since it provides a link for inheritance between A and C. म्हणजेच काय होणार आहे, बी काय करणार आहे, ए आणि सी मध्ये काय करणार, लिंक क्रिएट करणार आहे. ए आणि सी मध्ये काय करणार आहे, तो काय करणार आहे, लिंक क्रिएट करणार आहे. द चेन एबीसी इज नोन ॲज इनहेरिटन्स पाथ. द चेन एबीसी इज नोन ॲज इनहेरिटन्स पाथ. बरोबर आहे. बेस क्लास ए दिलेला आहे, ए. इमिजिएट बेस क्लास बी म्हणजे नंतर डेड क्लास. म्हणजे ए काय झालं, ग्रँडफादर झाला, बी काय झालं, फादर झाला, सी काय झालं, चाइल्ड झाला. ठीक आहे. सी काय झालं, चाइल्ड झालेलं आहे. ठीक आहे. डेटा क्लास विथ मल्टी लेवल इनहेरिटन्स इज डिक्लेअर्ड ॲज फॉलोज. क्लास ए, क्लास बी पब्लिक ऑफ ए, क्लास सी पब्लिक ऑफ बी. म्हणजे ए पासून आपण काय केलं, बी तयार केलं आणि बी पासून सी तयार केलं. सो डी इज नोन ॲज अ डिराइव्ड बेस क्लास. कारण का, बी काय केलेलं आहे, ए पासून आपण काय केलं आहे, क्रिएट केलेलं आहे. सो आपण एक एक्झाम्पल बघूया. लेट्स कन्सिडर अ सिम्पल एक्झाम्पल. Assume that the test result of batch of students are stored in the 3 different classes. म्हणजे जे टेस्ट रिझल्ट आहेत ते 3 वेगळ्या क्लासमध्ये काय केलं, स्टोअर केलेलं आहे. क्लास स्टुडंट स्टोअर्स द रोल नंबर, क्लास टेस्ट स्टोअर्स द मार्क्स ऑब्टेन इन टू सब्जेक्ट अँड क्लास रिझल्ट कंटेन्स द टोटल मार्क्स ऑप्टेड इन द टेस्ट. म्हणजे तुमचं स्टुडंट, टेस्ट आणि रिझल्ट अशी 3 क्लास असणार आहेत.
काय असणार आहेत, स्टुडंट, टेस्ट आणि रिझल्ट असे 3 क्लास असणार आहेत तुमचे, बरोबर आहे. द क्लास रिझल्ट कॅन इनहेरिट द डिटेल्स ऑफ द मार्क्स ऑब्टेन इन द टेस्ट अँड द रोल नंबर ऑफ स्टुडंट्स थ्रू द मल्टी लेवल इनहेरिटन्स. एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे. मल्टी लेवल इनहेरिटन्स तुम्ही काय करू शकता, एक्सप्लेन करू शकता. बघा एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आपण, स्टुडंटमध्ये स्टुडंटची इन्फॉर्मेशन असणार आहे. टेस्टमध्ये काय असणार आहे, त्यांचं मार्क्स असणार आहेत आणि रिझल्टमध्ये तुमचं स्टुडंटची इन्फॉर्मेशन प्लस त्याचे टेस्टचे मार्क्स आणि प्लस त्यांचा रिझल्ट. हे तिन्ही तुम्हाला काय होणार आहे, रिझल्ट नावाच्या क्लासमध्ये काय होणार आहे, डिस्प्ले होणार आहे. तिन्ही काय होणार आहे, रिझल्ट नावाच्या क्लासमध्ये डिस्प्ले होणार आहे. म्हणजे स्टुडंटमधला डेटा, टेस्टमधला डेटा हे टोटली दोन्ही कॅल्क्युलेट करून कुठे दिसणार तुम्हाला, रिझल्टमध्ये दिसणार आहे. दोन्ही कॅल्क्युलेट कुठे दिसणार तुम्हाला, रिझल्टमध्ये काय होणार आहे, दिसणार आहे. बघा क्लास स्टुडंट प्रोटेक्टेड म्हणजे ह्याच्यानंतर जो नवीन क्लास तुमचा क्रिएट होणार आहे टेस्ट, त्यामध्येच फक्त काय करतात हे यूज करता येणार आहे. प्रोटेक्टेड इन रोल नंबर, पब्लिक वाईड गेट नंबर आणि पुट नंबर. वाईड स्टुडंट, आता आपण काय करणार, डेफिनेशन लिहिणार आहे. फंक्शन डिक्लेअर केलेलं आहे, ते फंक्शनचं आपण काय करणार, डेफिनेशन लिहिणार आहे. ते वाईड स्टुडंट गेट नंबर, वाईड स्टुडंट गेट नंबर इंट ए, रोल नंबर इक्वल्स टू ए, रोल नंबर इक्वल्स टू ए. वाईड स्टुडंट पुट नंबर, नंतर सी आउट रोल नंबर, काय केलं आपण, रोल नंबर काय केलं, प्रिंट केलेला आहे. ठीक आहे, डेटा घेतला आणि डेटा प्रिंट केला. नंतर आपण नवीन क्लास क्रिएट केलेला आहे, क्लास टेस्ट, युझिंग द प्रॉपर्टी ऑफ पब्लिक स्टुडंट. ठीक आहे, पब्लिक डेटा ऑफ स्टुडंट म्हणजे स्टुडंटचा पब्लिक डेटा यूज करून आपण काय केलेला आहे, नवीन क्लास तयार केला, कुठला, टेस्ट. तर त्यामध्ये काय घेतलं आपण, प्रोटेक्टेडमध्ये फ्लोट सब आणि सब 1 आणि फ्लोट सब 2 म्हणजे सब्जेक्ट 1 आणि सब्जेक्ट 2. ठीक आहे, नंतर फंक्शन काय डिक्लेअर केलेत, वाईड गेट मार्क्स, फ्लोट फ्लोट, मार्क्स गेट केलेत फ्लोट फ्लोट आणि वाईड पुट मार्क्स, मार्क्स काय केले आपण, पुट केलेले आहेत. वाईड टेस्ट गेट मार्क्स फ्लोट एक्स फ्लोट वाय, एक्सची व्हॅल्यू सब्जेक्ट 1 दिलेली आहे, वायची व्हॅल्यू सब्जेक्ट 2 ला दिलेली आहे. वाईड टेस्ट पुट मार्क्स, मार्क्स इन सब्जेक्ट 1, मार्क्स इन सब्जेक्ट 2. पहिल्या मार्क्सचे सब्जेक्टचे मार्क्स प्रिंट केलेत, दुसऱ्यामध्ये दुसऱ्या सब्जेक्टचे मार्क्स आपण काय केले, प्रिंट केलेले आहेत. बरोबर आहे. म्हणजे दुसऱ्या क्लासमध्ये काय केलं आपण, मार्क्स घेतले आणि ते प्रिंट केले. पहिल्या क्लासमध्ये गेलं स्टुडंटचा रोल नंबर घेतला, प्रिंट केला. दुसऱ्या क्लासमध्ये स्टुडंटचे मार्क्स घेतले, ते प्रिंट केले. तिसऱ्या क्लासमध्ये काय केलेलं आहे, फ्लोट टोटल, वाईड डिस्प्ले वाईड. ठीक आहे, मग रिझल्टमध्ये आपण काय केलं, ते टोटल नावाचं फंक्शन काय केलं आपण, व्हेरिएबल डिस्प्ले नावाचं फंक्शन डिक्लेअर केलं आहे. द क्लास रिझल्ट आफ्टर इन्हेरिटन्स फ्रॉम ग्रँडफादर थ्रू फादर वुड कंटेन द फॉलोइंग मेंबर्स. कुठले कुठले मेंबर असेल ते तुम्हाला दाखवलेलं आहे. मग आता तुमचं प्रायव्हेटमध्ये टोटल असेल, इंटमध्ये रोल नंबर असेल, प्रोटेक्टेडमध्ये फ्लोटमध्ये सब्जेक्ट 1, फ्लोटमध्ये सब्जेक्ट 2 म्हणजे ते इनडायरेक्टली क्लासमध्ये आलेलं आहे. कळलं, इनडायरेक्टली काय आलं, ते क्लासमध्ये आलेलं आहे. मग गेट नंबर, पुट नंबर, गेट मार्क्स, पुट मार्क्स, डिस्प्ले, एवढे सगळे तुमचे जे काय आहेत, हा सगळा डेटा तुमचा कुठं आलेला आहे, या रिझल्टमध्ये आलेला आहे. बरोबर, इथं बघा फ्लोट कुठं आहे, फ्लोट टोटल कोणाचा आहे, टेस्टचा आहे, स्वतःचा आहे. प्रोटेक्टेड रोल नंबर कोणाचा पासून आलेला आहे, स्टुडंट पासून आलेला आहे. स्टुडंट पासून टेस्टमध्ये आला, टेस्ट पासून आपल्याकडे आला, रिझल्टमध्ये आला. फ्लोट सब्जेक्ट 1 कोणाचा मेंबर आहे, टेस्टचा आहे. सब्जेक्ट 2 कोणाचा मेंबर आहे, टेस्टचा आहे. बरोबर आहे. नंतर आता बघा इथे काय दिलंय, फंक्शन्स कुठले बघा, गेट नंबर कोणाचा आहे, स्टुडंटचा आहे, ते कोणा थ्रू आलेलं आहे, टेस्ट थ्रू आले, म्हणजे टेस्ट स्टुडंट थ्रू टेस्टमध्ये आला आणि टेस्ट थ्रू रिझल्टमध्ये आला. बरं, पुट नंबर कोणाचा डेटा आहे, तो स्टुडंटमधला डेटा आहे, तो कुठं आला, टेस्टमध्ये आला, टेस्ट थ्रू आपल्याकडे आला रिझल्टमध्ये. वाईड गेट मार्क्स कोणाचा डेटा आहे, तो टेस्टचा आहे, तो आपण रिझल्टमध्ये घेतला, इनहेरिटन्स केला म्हणून. आणि डिस्प्ले हे त्याचं स्वतःचं फंक्शन आहे टेस्टचा. वाईड रिझल्ट डिस्प्ले टोटल इक्वल्स टू सब्जेक्ट 1 प्लस सब्जेक्ट 2, पुट अंडरस्कोर नंबर, पुट मार्क्स. ठीक आहे, सी आउट टोटल इक्वल टोटल, टोटल काय ते आपण प्रिंट केलं आहे. मेनमध्ये काय इंट मेन, रिझल्टला काय केलं आपण, स्टुडंट 1 व्हेरिएबल डिक्लेअर केलेलं आहे किंवा ऑब्जेक्ट डिक्लेअर केलेला आहे. स्टुडंट 1 डॉट गेट नंबर, नंबर पास केला आहे. स्टुडंट 1 डॉट गेट मार्क्स, मार्क्स पास केलेले आहेत. स्टुडंट 1 डॉट डिस्प्ले, डिस्प्लेमध्ये काय होणार आहे, ते सगळे मार्क्स येणार. ठीक आहे, ते डिस्प्ले नंबर काय होणार, सगळे प्रिंट होणार, सगळे टोटल त्याचे काय प्रिंट होणार. ठीक आहे, म्हणजे इथं काय होणार, नंबर प्रिंट होणार. नंतर डिस्प्लेमध्ये आपण घेतले नंबर प्रिंट केलेला आहे. बघा इथं गेट नंबर घेतला आहे, पुट नंबर घेतलेला आहे, गेट मार्क्स घेतले, पुट मार्क्स प्रिंट केलेलं आहे आणि डिस्प्ले फंक्शन केलेलं आहे, ते आपण इथं प्रिंट करणार. तर अशा पद्धतीने तुमचं काय होणार, सगळा डेटा तुमचा इथे काय होणार आहे, प्रिंट होणार आहे. बघा रोल नंबर, सब्जेक्ट 1, सब्जेक्ट 2 आणि टोटल. सो दिस इज प्रोग्राम. प्रोग्राम एकदा चेक करून घ्या, काय शंका असेल तर विचारा. बाय include.iostream.h क्लास स्टुडंट प्रोग्राम वाचून बघा, काय शंका असेल तर विचारा.
हे खालचा क्लास चेक करा. टेस्ट मध्ये काय दिलं, टेस्ट रिझल्ट मध्ये काय दिलेलं आहे हा कोड चेक करा. टेस्टमध्ये पब्लिकमध्ये स्टुडंट डिक्लेअर केला आहे. प्रोटेक्टेड सब्जेक्ट 1 सब्जेक्ट 2 फंक्शन डिक्लेअर केलेले आहेत पब्लिकमध्ये. ठीक आहे, म्हणजे प्रोटेक्टेडमध्ये इमिजिएटली तो तुमचा क्लास तुम्ही क्रिएट होतो त्यामध्येच फक्त तुम्हाला डेटा काय करता ते वापरता येतो. इमिजिएटली तुमचा जो क्लास नवीन क्रिएट होतो त्यामध्येच फक्त तुम्हाला काय करता येते ते यूज करता येत आहे. ठीक आहे, रिझल्टमध्ये बघा फ्लोट टोटल घेतले, पब्लिक डिस्प्ले, वर्ड रिझल्ट डिस्प्ले, टोटल सब्जेक्ट 1 प्लस सब्जेक्ट 2, पुट नंबर, पुट मार्क्स, काउंट, इंट मेन रिझल्टला स्टुडंट 1 घेतले, स्टुडंट 1 डॉट गेट नंबर, गेट 1 डॉट गेट मार्क्स, स्टुडंट 1 डॉट डिस्प्ले. अशा पद्धतीने दिले आणि अशा पद्धतीने काय तुमचा डेटा प्रिंट होतो त्यामध्ये. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट काय बघणार आहे, मल्टिपल इनहेरिटन्स. मल्टिपल इनहेरिटन्स म्हणजे काय, मल्टिपल बेस क्लासपासून आपण काय करतो, एक सिंगल क्लास आपण काय करतो नवीन क्रिएट करतो. मल्टिपल बेस क्लासपासून आपण काय करतो, एक नवीन सिंगल क्लास आपण काय करतो क्रिएट करतो. त्याला आपण काय म्हणतो, मल्टिपल इनहेरिटन्स. काय म्हणतो आपण त्याला, मल्टिपल इनहेरिटन्स. अ क्लास कॅन इनहेरिट द attributes of two or more classes as shown in 8.10. This is known as multiple inheritance. दोन किंवा दोनपेक्षा जास्त क्लासपासून जो नवीन क्लास तुमचा क्रिएट होतो आपण काय करतो, मल्टिपल इनहेरिटन्स असं म्हणतो. मल्टिपल इनहेरिटन्स अलाउज अस टू कंबाईन द फीचर्स ऑफ सेव्हरल एक्झिस्टिंग क्लासेस ॲज स्टार्टिंग पॉईंट फॉर द डिफाइनिंग new classes. It is like a child inheriting the physical feature of one parent and the intelligence of another. म्हणजे एका जे क्लासचा जो फीचर आहे त्याच्यापासून आपण काय नवीन क्लास आपण काय करतो क्रिएट करतो. तेव्हा क्लास डी विजिबिलिटी बाय B1, B2, B3, B4. विजिबिलिटी म्हणजे काय, B1चा आपण काय केलं पब्लिक डेटा घेतला, B2चा प्रायव्हेट डेटा घेतला, B1चा पब्लिक डेटा घेतला. म्हणजे कुठल्या कुठल्या क्लासमधला तुम्ही डेटा घेणार एकाच क्लासमध्ये तिथे कॉमा देऊन तुम्ही काय करायचं डिक्लेअर करायचं आहे. बरोबर आहे. तर इथे खाली एक्झाम्पल दिले बघा, क्लास पी तयार केलाय कोणापासून, पब्लिक ऑफ एम आणि पब्लिक ऑफ एन. पब्लिक ऑफ एम आणि पब्लिक ऑफ एन पासून काय केलं ते क्लास नवीन काय केलं त्यांनी तयार केलेलं आहे. ठीक आहे, असं दिलं आपण. आता एक्झाम्पल मध्ये बघूया आपण. हा इथे बघा, तर इथे काय घेतलंय, इन्क्लूड आयोस्ट्रीम डॉट एच क्लास एम प्रोटेक्टेड मध्ये इंट एम घेतलेला आहे. ई पब्लिक मध्ये व्हाईट गेट एम, एम ची व्हॅल्यू घेतली आहे. क्लास एन प्रोटेक्टेड एन इंट एन डिक्लेअर केला आहे. पब्लिक ऑफ गेट एन म्हणजे एक प्रोटेक्टेड मध्ये व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे. तो डेटा घेण्यासाठी काय फंक्शन डिक्लेअर केलेला आहे. बरोबर, पब्लिक मध्ये. ठीक आहे, आता क्लास पी तयार केलं बघा, इथे क्लास एम आणि एन डिक्लेअर केलेला आहे, त्यामध्ये एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं आणि ते व्हॅल्यू ऍक्सेस करण्यासाठी मेथड डिक्लेअर केले आहे. ठीक आहे, नंतर क्लास पी पब्लिक ऑफ एम आणि पब्लिक ऑफ एन, पब्लिक ऑफ एम आणि पब्लिक ऑफ एन इथे घेतलं आहे व्हाईट डिस्प्ले. ठीक आहे, नंतर फंक्शन डेफिनेशन व्हाईट एम गेट एम इन टेक्स्ट म्हणजे मेन मधून एक्सची व्हॅल्यू पास केली ते कोणाला देणार आपण, एमला दिलेले आहे. ठीक आहे, व्हाईट एन गेट एन इंट वाय, वायची व्हॅल्यू कोणाला एनला दिलेली आहे. तर व्हाईट पी डिस्प्ले सी आउट एम इज इक्वल्स टू एमची व्हॅल्यू प्रिंट केले, एन इज इक्वल्स टू एनची व्हॅल्यू प्रिंट केले आणि सी काउंट मध्ये सी आउट एम इंटू एन म्हणजे त्यांचं मल्टिप्लिकेशन काय केलं आपण डायरेक्ट इथं प्रिंट केलं आहे. मल्टिप्लिकेशन काय केलं आपण इथे डायरेक्ट त्यांचं प्रिंट केलेलं आहे. इंट मेन मध्ये बघा, पी मध्ये पी नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट केला, पी डॉट गेट एम 10 व्हॅल्यू पास केले, पी डॉट गेट एन 20 व्हॅल्यू पास केले आणि पी डॉट डिस्प्ले डिस्प्लेमध्ये काय त्या दोघांची मल्टिप्लिकेशन काय होणार, डिस्प्ले होणार आहे. तर तुम्हाला एम इज इक्वल्स टू 10 एन इक्वल्स 20 असं काय होणार तुमची व्हॅल्यू प्रिंट होणार आहे. ठीक आहे, हा कोड चेक करा एकदम एकदा. कोड चेक करा, कोडमध्ये काय शंका असेल तर विचार. कोड चेक करा, कोडमध्ये काय शंका असेल तर विचार.
हा कालचा पाठ बघा. खालचा पाठ चेक करून बघा. त्यानंतर आलेला आहे इंट मेन. ठीक आहे. तो चेक करा. मेन फंक्शन चेक करा. ठीक आहे. तो चेक करा. अशा पद्धतीने आपण काही 2 प्रकारचे इनहेरिटन्स आता बघितलेलं आहे. तर हायब्रिड इनहेरिटन्स आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ठीक आहे. हायब्रिड इनहेरिटन्स आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ठीक आहे. यामध्ये काय शंका असेल तर तुम्ही मला काय करू शकता, विचारू शकता. ठीक आहे. कमेंट्समध्ये करू शकता. चॅट बॉक्समध्ये तुमचं काही अटेंडन्स टाका. चॅट बॉक्समध्ये अटेंडन्स टाका आणि थांबा. चॅट बॉक्समध्ये अटेंडन्स टाका.